माध्यमिक विद्यामंदिर वेहळगाव येथे मार्च 1991-92च्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक जाधव सर, प्रमुख अतिथी म्हणून संचालक विजय नाना बुरकुल, महाले सर, पगार सर, आव्हाड सर, साणप सर, काकड सर, TM डोंगरे सर, अलगट जेबी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन स्वाती भाबड, धात्रक, संदीप शिंपी यांनी केलं। KT तिडके सर यांनी फोनवरून सर्वांशी संवाद साधला व संबोधित केलं। आपल्या सर्व गुरुवर्यांना प्रभू श्री रामचंद्र यांच्या अयोध्येत पूर्णत्वास आलेल्या राम मंदिराची प्रतिकृती यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीनं भेट देण्यात आली। तसेच आपण ज्या विद्यालयात शिक्षण घेतलं, ज्ञानार्जन केलं, उंच भरारी घेतली, त्या वेहळगाव येथील विद्यालयाला विद्येची देवता सरस्वती मातेची प्रतिमा भेट देण्यात आली। 1991-92 बॅचचे विद्यार्थी निलेश दरगुडे, प्रकाश कुटे, ऋषिकेश डोमाळे, अनिल भाबड यांनी आठवणींना उजाळा दिला। आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने एकमेकांशी दिलखुलास गप्पा करून नव्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। बऱ्याच दिवसानंतर एकत्र आलेल्या मित्र मैत्रिणींच्या डोळ्यात यावेळी आनंदाश्रू पाहायला मिळाले। क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक यांच्या जन्मभूमीत शिक्षण घेऊन अंगीकारलेली मूल्यांची, संस्कारांची उत्पत्ती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दिसत होती। क्रांतिकारकांच्या भूमीत शिक्षण घेऊन कृतकृत्य झाल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती। आजपर्यंत आयुष्यात आलेली सुखदुःख एकमेकांशी बोलत आपल्या भावनांना यावेळी उपस्थितांनी वाट मोकळी करून दिली। 10 वाजेपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात 5 वाजेपर्यंत सर्वांनीच हजेरी लावली। बऱ्याच दिवसानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी दिलखुलास चर्चा करत सुखदुःख जाणून घेतली। यावेळी हनुमान गीते संगीता दरगुडे, ज्योती बुरकुड, स्वाती भाबड, माया भाबड, GP गुरुकुल, बाळू भाबड, हभप रामनाथ महाराज, रवींद्र आव्हाड, शोभा कातकाडे, प्रकाश कुटे, संजुनाना आव्हाड, अनिल चकोर, विठ्ठल गुमनर, संजय गोपीचंद सानप, दिनकर महादू आव्हाड, किरण दौंड, दिलीप काशीनाथ चांगळे, ज्योती पाटील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात पूर्वीच्या शाळेप्रमाणेच क्रीडा शिक्षक चकोर सर यांच्या करारी आवाजातील ऑर्डर घेऊन राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रार्थनेने सुरुवात झाली। यावेळी निलेश दरगुडे, प्रकाश कुटे, ऋषिकेश डोमाळे, स्वाती भाबड, शोभा काकडे या सर्व विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली। वेहळगाव माध्यमिक विद्यामंदिर येथे मार्च 91-92च्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। जन्माच्या गावी जातो, परंतु 58 वर्ष जे काही चाकरी करायची असते ती ह्या कर्मभूमीमध्ये आमची गेली। मी एकूण 27 वर्ष ह्या गावामध्ये नोकरी केली आणि या ठिकाणी सर्व मान सन्मान, जो आदर तो इथे मिळालेला आहे। ह्या वस्तीचं, ह्या जन्मभूमीचं आणि तुमचं मी भरभरून मनापासून स्वागत करतो। आठवणीच्या जगात फिरताना मनुष्य शांत होतो, कुठेतरी आठवणी जागृत करतात। कोण आपल्यासाठी कसा होता, कोणासाठी आपण काय केलं आणि कुठपर्यंत केलं। तर याच्यात मी तुम्हाला थोडा वेगळ्या विभागाकडे घेऊन जातो। एक गाणं आहे ते तुम्ही ऐका आणि नंतर मग त्याच्यावर हे प्रास्ताविक म्हणून मी तुम्हाला देतो आणि नंतर मग तुम्हाला मी पण मायासारखं खूप स्ट्रगल केलेलं आहे। माया सांगू शकते पण मी सांगू शकत नाहीये, अशी परिस्थिती आहे। आणि इथे जे सगळ्या सरांना मी जे कॉल केले, 1 महिन्यापासून कॉल करतेय, जेवढे सर इथे आता उपस्थित आहे, मी आता काही नावं काही घेत नाही, पण पहिले त्या सगळ्या सरांचे मी मनापासून, अंतकरणापासून आभार मानते। आणि गेट टुगेदरची संकल्पना ही सगळ्यात अगोदर मला संदीप शिंपी, निलेश दरगुडे, रामनाथ सांगळे, ऋषिकुमार डोमाडे, आम्ही सगळेजण 1-1.5 महिन्यापासून प्रयत्न करत होतो। त्यात बरेच काही झालं, कोणी लेफ्ट व्हायचं, कोणाला पकडून आणायचो, कोणाला परत ऍड करायचो, बरंच चालू होतं 1-1.5 महिन्यापासून। पण मग गेट टुगेदरचं हे सगळे सरांनी आम्हाला हे विचार दिले, सरांनी आम्हाला घडवलं। त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की आता 30-31 वर्ष झाले, आपण सगळ्यांनी एकत्र भेटायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे, सगळ्यांची सुखदुःख समजली पाहिजे। आता जरा वेळापूर्वी सानप सर बोलले असे की मित्र पाहिजे, आपण कोणाजवळ कधी सख्या नातेवाईकाजवळ पण आपलं दुःख सांगू शकत नाही। सर बोलले की मैत्रीचं नातं पाहिजे आणि सरांनी तुम्ही आम्हाला घडवलं। तुमच्या बऱ्याच वेळेस म्हणजे असं एकही दिवस नाही आठवण आलेली नाहीये, ही काही अतिशयोक्ती नाहीये, पण मी सांगते
सानप सर मागाशी बोलले की मित्र पाहिजे, तर मी तर असं म्हणेल की कवी अनंत राऊत म्हणतात की मित्र असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा. तर खरंच मित्र आणि मैत्री म्हणजे मैत्रिणी काय मित्र काय, पहिली जुनी संकल्पना वेगळी होती, पण मी तर खरंच ह्या मताची एक व्यक्त व्हायला पाहिजे. आपल्या आज जे काही दुःख आहे ना, जे आपण सख्या नातेवाईकांना सांगू शकत नाही, ते आपण मैत्रीमध्ये बिनधास्त व्यक्त होतो. आणि हे गेट टुगेदरची संकल्पना प्रत्येक वर्षी इथून पुढे होणारच आहे आणि त्यात मी पुढे अग्रेसर राहणार आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे, नाशिक.